हॅलो गाईज, कसे आहात? मजेत आहात ना? माझा तुम्हा सर्वांना जय श्रीराम आणि माझ्या उज्ज्वला कुलकर्णी या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज झटपट आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने होणारी टोमॅटो काकडीची आपण कोशिंबीर करणार आहोत. छान अशी मस्त कोशिंबीर अगदी सोपी आहे, अगदी झटपट होणारी आणि तोंडी लावायला पटकन 1-2 पोळ्या जास्तच जातात काहीतरी तोंडी लावायला असलं की. तर मग चला काकडीची कोशिंबीर करायला आपण सुरुवात करूयात. काकडीची कोशिंबीर खूप छान लागते. टोमॅटो मिक्स करा. सध्या आता कांदा खायचा नाही आहेत, नाहीतर कांदा पण मिक्स केला तरी पण खूप छान लागते. कांदा न वापरता आता 2-4 महिने तरी कांदा लसूण अगदी वर्ज्य आहे. तर बघू, चला मग आता 2 टोमॅटो घेणार आहे मी. ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता मी. बघा, लालबुंद अगदी छान पिकलेले टोमॅटो आहेत. आणि एक काकडी घेतली आहे. काकडी पण धुवून घेतलेली आहे स्वच्छ. आता या काकडीची आपण साल काढून घेणार आहोत. आणि टोमॅटो पण आपल्याला अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे मस्त असा. तर चला काकडीची साल काढून चिरून घेऊयात. बघा, काकडी आणि टोमॅटो मी अगदी बारीक चिरून घेतला आहे आणि काकडी चोचून घेतलेली आहे, चिरलेली नाही. ही वेळेवर आपल्याला चोचावी लागते. आम्ही इकडे काकडी चोचणे असं म्हणतो, तुम्ही काय म्हणता हे मला काही माहीत नाही. तर चला, काकडी चोचून झालेली आहे. आता एक भांडं घेतलं आहे मी स्वच्छ असं. तर या भांड्यात आपण चिरलेला टोमॅटो घातला आहे. बारीक चिरून घेतलेला आहे हा टोमॅटो मस्त असा, बघू शकता तुम्ही. आणि ही चोचून घेतलेली काकडी पण आपल्याला यातच मिक्स करायची आहे. काकडी आणि टोमॅटो आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे एका बाउलमध्ये. आता यात आपल्याला थोडंसं अगदी 2 चमचे दाण्याचं कूट घालायचं आहे. कुटामुळं कोशिंबीर अगदी छान मिळून येते आणि खायला पण खूप रुचकर लागते मस्त. त्यानंतर आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आणि 1 चमचाभर साखर घालायची आहे आपल्याला. हिरव्या मिरच्या चिरून घातल्या तरी चालतील, फोडणीत घातल्या तरी चालतील आणि नाही घातलं तरी चालतील. लहान मुलांना तिखट जास्त जमत नाही. तर बघा, आता आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे थोडीशी. अगदी अर्धा पळी आपल्याला तेल घ्यायचं आहे. अगदी कमी ऑइली आणि कमी साहित्यात होणारी अगदी झटपट आणि स्वादिष्ट अशी छान रेसिपी आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, फॉलो करायला विसरू नका. तर बघा, फोडणी पण आपली याकडे छान तडतडली आहे. गॅस बंद केला आहे आता मी. यातच आपल्याला थोडासा हिंग घालून घ्यायचा आहे. अगदी कणभर असं हिंग घालायचं आहे आपल्याला. आता ही फोडणी मस्त आपल्याला अशी या कोशिंबीरीत घालून घ्यायची आहे. बघा, अगदी कमी वेळेत आणि झटपट होणारी अशी छान ही रेसिपी आहे. फोडणी पण झाली आहे आता आपल्याला. यात तुम्ही घट्ट दही घाला, ताक घाला, काही घातलं तरी चालेल आंबटपणा येण्यासाठी. आणि काही नसेल तर अगदी अर्धा लिंबू पिळला तरी पण खूप छान लागते. असेल तर थोडीशी कोथिंबीर, हिरवी मिरची, कढीपत्त्याची फोडणी खूप छान होती ही कोशिंबीर. बघा, किती सुंदर रंग आला आहे. भेटूया लवकरच असं पुढचा व्हिडिओ.